हॅलो मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, चला तर आज आपण बनवूया मस्त असं चाऊमिन भेळ। त्याच्यासाठी एक कढई घेऊ, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल ॲड करून त्याच्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊयात। त्याला असं गरम होऊन देऊन त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करून मिक्स करून त्याला मस्त असं गरम करून घेऊयात। छान असं गरम झाल्यावरती त्याला साईडला काढून घेऊ। त्याच्यातलं गरम पाणी साईडला काढून त्याच्यावरती एक तांब्या गार पाणी टाकून त्याला थंड करून घेऊया। थंड केल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि त्याला एकदम सुट्टे सुट्टे करून घेऊ। बघू शकता असं एकदम असं सुट्टे सुट्टे करून घेऊ। त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड करून घेऊया। 2 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ ॲड करून त्याला एकमेकांमध्ये मिक्स करून घेऊ। बघू शकता पूर्णपणे असं मिक्स करून घेऊयात। त्याच्यानंतरून एक कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू। मस्त असं कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले नूडल्स टाकून घेऊया। पूर्णपणे टाकून घेतल्यानंतर त्याला असं कडक होईपर्यंत त्याला तळसून घेऊया। मस्त असं तळून घेऊयात। बघू शकता मित्रांनो, जोपर्यंत त्याचा असा लालसर कलर येत नाही तोपर्यंत त्याला असं तळून घेऊया। त्याच्यानंतरून त्याला गार करायला ठेवून एक पातेलं घेऊ, त्याच्यामध्ये आपण तळलेले नूडल्स असे बारीक बारीक करून भुगा करून त्याच्यामध्ये टाकून घेऊया। बघू शकता मस्त असं आपले नूडल्स बारीक बारीक करून त्याच्यामध्ये आपण एक कांदा आणि एक टोमॅटो ॲड करून घेऊ। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेला थोडा कोबी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। त्याच्यानंतरून आपण त्याच्यामध्ये रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप ॲड करून घेऊया। त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि चवीनुसार थोडासा आपण चटणी घेतलेली आहे। त्याला एकमेकांमध्ये मस्त असं मिक्स करून घेऊ। जसे आपण भेळ मिक्स करून घेतो तसं मिक्स करून घेऊ। मस्त अशा आपली चाऊमिन भेळ झालेली आहे। आता त्याला एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊ। मस्त असं आपली चाऊमिन भेळ रेडी झालेली आहे। क्रिस्पी आणि छान अशी टेस्टी चाऊमिन भेळ झालेली आहे। त्याच्यावरती कांदा टोमॅटो टाकून घेऊ आणि कोथिंबीर ॲड करू। मस्त असं बाल्कनीमध्ये बसून त्या भेळचा आनंद घेऊया। मित्रांनो, चाऊमिन भेळ आवडल्यास आपल्या फूडी सॅमला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा।